कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आम्हाला माहिती आहे वहिनी, हे पोस्टर बघून तुम्हाला किती त्रास होतोय ते। काय तर म्हणे, लीलाने हे पोस्टर खास तुमच्यासाठी बनवलं होतं। आपल्या फ्युचर बेबीजचे फोटोज, आणि हेच दाखवायला ती तुम्हाला इथे बोलवायला आली होती। नाटक आहेत ही सगळी। हे पोस्टर बनवून तिने दाखवलं सगळ्यांना की मी किती चांगली आहे, आणि मग तुमचं स्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून स्वतःच तुमच्या बाळाचा जीव घेतला। आजी, लीला, तुझ्यावर असा एवढा मोठा आरोप लागून तुला घर सोडावं लागेल असं मला स्वप्नात देखील म्हटलं नव्हतं। खरंच सांगते, या घरासाठी तू काय काय केलंयस बाळा, खूप काही केलंयस, पण असा आरोप। आज रात्रीच्या वेळी माझ्याच घरची लक्ष्मी या घरातून बाहेर जातेय। आजी, असं सुख नांदेल या घरात। आजी, तुम्ही रडू नका, इथे बघा, बास आता, बास बास, आता रडू नका। मी येते, नमस्कार करते। बस बस, सुखी राहा, सांभाळून राहा। रेऊ, घराची आणि आजींची काळजी घे। थांब, माझ्या स्वप्नांची राख रांगोळी केलीस तू। आता बघ मी तुझ्या स्वप्नांचं काय करते ते। दुर्गा, काय करतेस तू? बस, शांत हो जरा। एवढा राग बरा नव्हे दुर्गा, तू आता खूप टोक गातेस। गाठणार मी, का नको गाठू? बाळ गेलंय माझं, आणि तेही हिच्यामुळे। हिच्याच्याने बघवलं नाही माझं सुख, म्हणून हिने मला पपईचं ज्यूस पाजण्याचा प्रयत्न केला, हो ना? पपईचं ज्यूस पाजून माझं बाळ पाडण्याचा प्रयत्न केला हिने। तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती
की हिच्या डोक्यात काहीतरी चुकीचं आहे. मग हिने मला इथून पायऱ्यांवरून ढकलून दिलं आणि माझ्या बाळाचा जीव घेतला. खरं तर मी जे करतेय ना ते हिच्या गुन्ह्यासमोर काहीच नाहीये. खूप छोटी शिक्षा देते मी हिला, कारण ही खुनी आहे आणि खून करणाऱ्याला पोलिसात दिलं जातं. आता तुला कळेल. आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या स्वप्नांची राख होते ना, तेव्हा कसं वाटतं ते. दुर्गा, दिस इज मास्टर स्ट्रोक. हे तुला जमू शकतं आणि म्हणूनच एजे लीलाला संपवण्याच्या पुढच्या खेळात मला तुझी मदत हवी आहे. दुर्गा, मला माहितीये तुझ्या नजरेत मी अपराधी आहे. अगं पण माझं एकटा ऐकून घे. मी काहीच केलेलं नाही. खरंच हे नाही, हे माझं स्वप्न, माझं घर. लीलाचे बाबा, मी तुम्हाला म्हटलं होतं तुमच्या मुलीला इथे खूप सुख मिळेल, पण मी माझा शब्द नाही पाळू शकले. तिच्या निरागस स्वभावाची, प्रेमळ स्वभावाची इथे कोणालाच किंमत नाहीये. आजी, उलट ती इथं राहिली तर तिला असाच खूप त्रास भोगावा लागेल आणि ते मला सहन होणार नाही. घेऊन जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.